हॅलो फ्रेंड्स, आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तुला माझ्यासोबत यावेच लागेल. यू विल हॅव टू कम विथ मी. तुला माझ्यासोबत यावेच लागेल. यू विल हॅव टू कम विथ मी. तुला माझ्यासोबत यावेच लागेल. यू विल हॅव टू कम विथ मी. नेक्स्ट सेंटेन्स, या संपत्तीवर त्याचा कोणताही अधिकार नाही. ही हॅज नो राइट्स टू दिस प्रॉपर्टी. से ही हॅज नो राइट्स टू दिस प्रॉपर्टी. या संपत्तीवर त्याचा कोणताही अधिकार नाही. ही हॅज नो राइट्स टू दिस प्रॉपर्टी. राइट्स मीन्स अधिकार. राइट्स मीन्स अधिकार. या संपत्तीवर तिचा कोणताही अधिकार नाही असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? शी हॅज नो राइट्स टू दिस प्रॉपर्टी. तुला माझ्यासोबत यावेच लागेल. यू विल हॅव टू कम विथ मी. या संपत्तीवर त्याचा कोणताही अधिकार नाही. ही हॅज नो राइट्स टू दिस प्रॉपर्टी. इफ यू वॉन्ट टू से या संपत्तीवर तिचा कोणताही अधिकार नाही, देन यू कॅन से शी हॅज नो राइट्स टू दिस प्रॉपर्टी. नेक्स्ट सेंटेन्स, तो तुला फसवण्याचे धाडस करणार नाही असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला, ही विल नॉट डेअर टू डिसीव्ह यू. से he will not dare to deceive you. He will not dare to deceive you. नेक्स्ट, तुला प्रश्न 5 चे उत्तर माहित आहे का? किंवा तुला 5व्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा बोला, डू यू नो द आन्सर टू क्वेश्चन 5? डू यू नो द आन्सर टू क्वेश्चन 5? डू यू नो द आन्सर टू क्वेश्चन 5? तुला 5व्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का? किंवा तुला प्रश्न 5 चे उत्तर माहित आहे का? सपोज येथे तुम्हाला 5व्या प्रश्नाच्या ऐवजी विचारायचं असेल 6व्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का, 7व्या प्रश्नाचे किंवा 10व्या, कोणत्याही नंबरचं उत्तर तुम्हाला हवं असेल, कोणत्याही नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल, तो नंबर इथे घेऊन तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, मी नकार देऊनही तू का जात आहेस? एखाद्याने आपल्याला कुठेतरी जाण्यासाठी विचारलं की मी जाऊ का, तर आपण नाही म्हटलो असेल आणि तरीही ती समोरची व्यक्ती जात असेल तर आपण बोलतो, मी नकार देऊनही तू का जात आहेस? तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये असं बोला, डिस्पाइट माय रिफ्युजल व्हाय आर यू गोइंग? डिस्पाइट माय रिफ्युजल why are you going? Despite my refusal, why are you going? माझा नकार असूनही किंवा मी नकार देऊनही तू का जात आहेस? डिस्पाइट म्हणजे काय, तर असूनही किंवा न जुमानता. डिस्पाइट म्हणजे असूनही किंवा न जुमानता, किंवा एखादी गोष्ट करायला सांगितली आहे तरी ती न ऐकता, म्हणजेच डिस्पाइट. आणि रिफ्युजल मीन्स नकार. डिस्पाइट माय रिफ्युजल व्हाय आर यू गोइंग? मी नकार देऊनही किंवा माझा नकार असूनही तू का जात आहेस? डिस्पाइट माय रिफ्युजल व्हाय आर यू गोइंग?